हा श्री स्वामी समर्थ ताई खिले महाराजांचा करते मी आता. हो, हो. सांगा. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री तर स्वामी आधी समर्थ. तर आधी एका ताईने खिले महाराजांचा जो अनुभव सादर केलेला होता, हां, तर हां, हां. खूप त्यांनी छान सादर केलेला होता. हां, हां, हां. तर त्या ताईंनी सांगितलेलं होतं की ते खिले महाराजांचे चमत्कार त्यांनी स्वतः जे पाहिलेले होते. हं, हं, हं. ते माझ्याही बाबतीमध्ये मी खिले महाराजांचा प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. हं, हं, हं. पण मी ज्यावेळी सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते, हं. की ज्यावेळी मी हे सांगलीहून रत्नागिरीला जात होते मी. हं, हं. साधारण 2018 ते 23 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी हं. जात होते. तर जाताना तिथून 1-2 मार्ग आहेत. एक डायरेक्ट तुम्ही जयसिंगपुरापासून जाऊ शकता हं, हं. आणि दुसरा मार्ग आतल्या साईडला आहे. तर आतल्या साईडला आतल्या साईडचा जो मार्ग आहे, हं, हं. तर त्या मार्गाने मी जात असताना मला नेहमी हं. आता तुम्हाला माहित आहे ताई, की हे मलकापूर वगैरे तुमचे ते सगळे साधारण खेडेगाव टाइप शहरं आहेत. हं, हं, हं. तर तिथून जाताना मला म्हणजे बाहेरच्या साईडला एक हं. सुंदर असं हे दिसलं काय हं, हं. कासवाचं एक हे म्हणजे मॉन्युमेंट दिसलं. हं, हं. तर मग ते 2-3 वेळा मी ते मॉन्युमेंट बघितलं. मी विचार केला, हं. आर्किटेक्चर वाईज हे खूपच प्रगत होतं. हं, हं. तर या पैजारवाडी हे नाव ऐकलं असेल तुम्ही. हं, 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 हं. हे पैजारवाडी हे गाव जे आहे, हं. तर जाताना ते पैजारवाडी आजूबाजूला खेडेगाव आहे साधारण. हां, हां, हां. मग त्या खेडेगावामध्ये हां. कासवाचं असं मस्तपैकी लेटेस्ट बिल्डिंग कुणी बांधलेली असेल? हां, तर मी हां. माझ्या ड्रायव्हरला विचारलं, की "बाबा ही कोणाची आहे?" त्यालाही माहीत नव्हतं. मग बरं. मी ज्यावेळी जाताना मी ठरवलं, की मी आतमध्ये जाऊन बघते. हं, हं, ताई हं. तर तोपर्यंत मला चिले महाराज वगैरे काहीही माहीत नव्हतं. अच्छा. हां, हां. मग तर मी तिसऱ्या वेळेला ज्यावेळी आतमध्ये गेले, हं, हं. तर मग तिथं पाठीवर लिहिलेलं होतं, की चिले महाराज म्हणून. बरं. अरे हं. म्हटलं, तर चिले महाराज एवढं सुंदर देऊ आणि तिथं आतमध्ये गेले तर मोठं पटांगण होतं हं, हं, हं. आणि ते जवळ-जवळ 2 ते 3 ते 4 मजली बरं. हां. असं लेफ्ट हँड कासवाचं हे तोंड एका साइडला एक शेपूट, हां, हां. दोन्ही 4 पाय असे हे करून ते मंदिर होतं. हं, तर हं. ते मी म्हटलं हा मठ आहे चिले महाराजांचा मठ. तिथं चिले महाराज पैजारवाडीला असं लिहिलेलं होतं. हां, हां, हां. मग आतमध्ये गेले तर इतकी सुंदर मूर्ती आहे त्यांची. तुम्ही बघितली असेल, त्यांनी पाठवलेली असेल, मीही पाठवते तुम्हाला. हो, हो, हो. इतकी सुंदर चिले महाराजांची मूर्ती होती तिथं. ओह! असं चांदीच्या ह्याच्यामध्ये पण हं. तोपर्यंत मला चिले महाराज म्हणजे कोण काय माहित नव्हतं. अच्छा. हां, हां. मी सगळ्यांनाच म्हणते. तर वरती अशी मूर्ती होती ती छानपैकी हं. असं आणि दत्त त्यांच्या याच्यावर चिले महाराजांची मूर्ती होती आणि हं. खालच्या साईडला त्यांचं म्हणजे खाली त्यांचं मेडिटेशन सेंटर वगैरे आहे. अच्छा, अच्छा. तर हां, मग हां. ते मी त्या याची आणि इतकी सुंदर वातानुकूलित ती हं. देऊळ आहे ताई त्यांचं सांगू आणि हो. नंतर तिथं मला ते पुजारी भेटले. हां. तर त्यांनी सांगितलं, की हे जे चिले महाराज होऊन गेले, तर हं. सेवेकरांनो, हं, मी हं. थोडक्यात तुम्हाला चिले महाराजांसंदर्भात सांगते. हं. त्या चिले महाराजांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 साली हां. पन्हाळा येथे जेजूर इथे झाला. अच्छा. हां. आणि त्यांचे बरं गुरु जे आहेत ते पहिले गराडे महाराज होते, नंतर सिद्धेश्वर महाराज. हां, आता हां. तुम्हाला माहित आहे जे लोक हे अ, याला तुमचं बेळगावला माऊली हे
आईंचं करतात बघा, कुठल्या त्या आई आहेत की हा हा त्या हा हा, बरोबर. हा काय त्या आईंचं करतात. त्यांचे गुरु सिद्धेश्वर महाराज होते ना, हा तेच हा. यांचे गुरु सिद्धेश्वर महाराज आहेत. आणि अच्छा. त्या आईंच्या याला मी तिकडं पण बेळगावला पण जाऊन आले आणि त्यांचा मी वाचलेला आहे. हा 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 तर ते तर ताई कसं आहे, ते त्यांचं आता मी कोल्हापूरमध्ये मी आले, तर इथं सुद्धा ठिकठिकाणी 1-2 ठिकाणी चिले महाराजांचे मठ बघितले. हा तर हा. त्यांनी सांगितलं की कोल्हापूरमध्येही त्यांचे व्यवसाय आहेत. त्यांचं जे घराणं होतं ते व्यवसायाचं घराणं होतं म्हणून. हा हा. पण त्यांना कसं आहे, त्यांना पहिल्यापासून व्यवसायामध्ये इंटरेस्ट नव्हता चिले महाराजांना. अच्छा त्यांना अच्छा. म्हणजे देवामध्ये स्पिरिच्युअलिटीची हे हे आवड होती मग. हा हा पण हा. त्यांचं जरी जन्मले असेल ते याच्यामध्ये, पण हम्म ते जन्मले होते कोल्हापूर इकडे, पण त्यांनी आपलं पहिल्यांदा ते पुण्यामध्ये राहिले हम्म. आणि नंतर त्यांचं कार्यक्षेत्र पैजारवाडी हे झालं. अच्छा अच्छा. म्हणजे मग ते कसं झालं पहिल्यापासून ते इतके आपल्या दत्तात्रयाच्या ह्याच्यामध्ये नामस्मरणामध्ये हा हे रमून जायचे हा हा. की त्यांनामध्ये म्हणजे लहानपणापासूनच ते इतके रमून जायचे की त्यांना अन्न पाण्याची कशाची हम्म बरं शुद्ध नसायची. त्यांना हे करायचे म्हणजे उपवास 10-10, 12-12 बरं हेच असा उपवास धरायचा. आणि हम्म. ते नेहमी म्हणायचे की मीच ब्रह्म आहे आणि ते ओ. म्हणायचे की मी दत्त महाराज आहे. हा म्हणजे तर ते असं वाटायचे खरोखर तसंच ते दत्ताचे अवतार होते. हा आणि त्यांनी बऱ्याचशा भाविकांमध्ये त्यांनी हे केलेलं आहे की बाबा मी तिथं चमत्कार वगैरे त्यांनी केलेले आहेत. हा पण सेवेकरांना आणि प्रत्यक्ष त्यांनी बघितले असतील की हे चमत्कार. पण सेवेकरांना मी सांगू इच्छिते की हा हा. चमत्कार किंवा हे असतात या गोष्टी ठीक आहे, आपण हे सगळं आहे. फक्त हम्म. एवढंच आहे की परमेश्वराला आपण मानलं पाहिजे, कारण शेवटी तोच सगळा दाता, तोच करता, तोच सगळं आहे ते. बरोबर मग बरोबर. त्यामुळे मग त्यांनी दत्तात्रयांच्या ह्याच्यावर दत्तात्रयांचं नामस्मरण सुरू केलं आणि हम्म लोकांचे जे प्रश्न होते हम्म. त्याच्यावर त्यांनी उत्तर देणं सुरू केलं. आणि हम्म. साधारण 1986 साली हा. ते पैजारवाडी अच्छा. हा इथं त्यांनी समाधी घेतली. हा. तर याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट, हे जे पैजारवेळी आहे ते तुम्ही हम्म. कोल्हापुराहून जाताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी आहे ते. अच्छा. हा हा हा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी का ते त्यांनी बरं जे देऊळ देऊळ बांधलेलं आहे हम्म. ते कासवाच्या पद्धतीचं देऊळ बांधलेलं आहे. म्हणजे कासवाच्या जवळजवळ तीन मजली आहे. आणि दुसरी गोष्ट हे देऊळ आणि सगळीकडे सगळ्या बाजूने ते ओपन आहे ओ. आणि तिथं व्हेंटिलेशन वगैरे एक नंबर. बर तुम्हाला सांगू शकते सेवेकरांनो, तुम्ही जर गेलात त्या रोडला तर त्या याला देवळाला कृपया भेट द्या. कारण हम्म. कशासाठी माहित आहे, टेक्नॉलॉजिकली हा हा. ते नुसतं त्यांनी आपल्या, आता आपण देऊळ कसं भिंती असतात आणि वरती घुमट असतं असं नाही आहे. अच्छा मग. ते देऊळ जे आहे ते टेक्नॉलॉजीचा खूप खूप सुंदर संगम आहे. ओ. आणि त्या टेक्नॉलॉजीच्या संगमाला तिकडं अमेरिकेच्या बरं युनिव्हर्सिटीचे मला आता माहित आहे हा. हॅलो. आलेले किती ताई त्यांनी आवाज आला नाही. आर्किटेक्चर. आवाज गेला होता. काय म्हणालात तुम्ही? नाही नाही आता टेक्नॉलॉजीचं येतोय, काय? आता येतो. हा आता येतं म्हणूनच बोलते ना. हा टेक्नॉलॉजीचं काय? हा टेक्नॉलॉजी दृष्ट्या हे इतकं मंदिर साऊंड आहे ताई हो. की अमेरिकेतल्या मिशिगन का
याचे मिशिगन का हा. टेक्सास युनिव्हर्सिटीची लोक आलेली खास या देवळाचा स्टडी करायला. ओ. आणि त्यांनी सगळ्या दृष्टीने ते देऊळ ती इमारत पाहिली आणि हम्म. त्याला जाताना या इमारतीचं पारितोषिक देऊन गेले माहितीये ताई. वा. हा, वा. ही गोष्ट टेक्नॉलॉजिकली म्हणजे हे जे देऊळ आहे म्हणजे महाराजांचं, चिले महाराजांचं, हा ते हा. टेक्नॉलॉजी प्लस स्पिरिच्युअलिटी याचा सुंदर संगम आहे. वा. आणि आपल्या नेहमीच्या देवळासारखं नाहीये ते ताई. मग. खूपच सुंदर आहे ते. मी तुम्हाला फोटो पाठवीन त्याची. हा आणि हा. इतकं गेल्यावर सगळ्या आतमध्ये गेलं ना जरी तर हम्म. सगळ्या बाजूनं असं वरती असं मध्ये किले महाराजांची मूर्ती आहे अशी म्हणजे साधारण चंदेरी टाईपची व्हाईट कलरची मूर्ती आहे ती अच्छा. बसलेली. आणि आजूबाजूला इतका पांढरा त्यांनी सबंध बॅकग्राऊंड ठेवलेला आहे. ओ. इतकं मन प्रसन्न होते माहितीये ताई. अरे वा. किती हा, छान. आणि दुसरी गोष्ट हम्म. खिले महाराजांना ना हम्म. अ, अ, हा अ, काय. 2 मिनिटं. हा. खिले महाराजांना ना हम्म. इतकं आवडायचं माहितीये. हम्म. हा, हे टॉर्टाई म्हणजे त्यांनी, तुम्हाला माहित आहे ताई हम्म. की जे लोक प्रसिद्ध म्हणजे पूर्वीचे आता याच्या विष्णूच्या जर मंदिरामध्ये आपण गेलो हम्म. तर विष्णूच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं? कासव दिसतं ना. हो हो हो. मग ते कासव का असतं याचा सेवेकरांना माहित आहे का? अच्छा अच्छा. हा हा हा. हा, याचा म्हणजे प्रत्येक गोष्टीला 2 मिनिटं काही हा मी हे त्याचं स्पिरिच्युअल मिनिंग सांगते. हा हा. बरं ताई, हम्म. तर सगळ्या सेवेकरांना सांगू इच्छिते हा की श्रीकृष्ण हे विष्णूच्या मंदिरामध्ये गेलं हा. तर आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं? बाहेर हम्म. आपल्याला कासव दिसतं. विष्णू. हा. तर कासवाचे तर काय आहे, कासवामध्ये इतक्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. अच्छा. हा. त्यामुळं ते श्री विष्णूने त्याला आपलंसं केलंय. आणि चिले महाराजांना सुद्धा ते प्रिय होते. ओ. पहिलं म्हणजे काय आहे, नंबर 1, हम्म. ज्यावेळी आपण कासवाला हम्म. आपण काय संकटकाळी असेल, संकट आलं म्हटलं की ते काय करतं पहिल्यांदा पाय हम्म. असे एकत्र गोळा दुमडून करून घेतं येतो आतमध्ये, येतात. हा. शेलमध्ये, आणि नंतर मान घेतं आणि त्याच्यावरती ते प्रोटेक्शन असतं. हो हो हो. तसं 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 आपलं कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये हम्म. आपल्याला जर हे प्रॉब्लेम्स वगैरे आले तर हम्म. आपल्या हे जे वरचं कव्हर आहे हम्म. ते आपले सद्गुरू आहेत. आणि ओ. त्यांच्या शेलमध्ये आपण काय करायचं, स्वतःला कासवासारखं बांधून घ्यायचं. अरे असं वा. हे. हा, आणि दुसरी गोष्ट हम्म. याच्यामध्ये काय असतं, दुसरा कासवाचा गुणधर्म काय, शांत पेशन्स न वा. सगळ्या गोष्टी ते हे करतात आणि ते एक एक ठराविक फोकस करत असते एका गोष्टीवरच. हा हा. तसं आपण शांतपणाने एकाग्र होऊन आपण आपल्या नामस्मरणावर फोकस केलं पाहिजे. ओ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व प्राण्यामध्ये जर तुम्ही बघितला हम्म. तर कासव सर्वात जादा टिकतं, म्हणजे 200-300 वर्ष खूप वर्ष आयुष्य असतं आयुष्य तर. असतं त्यांना. हा, तर आणि त्याच्यामुळं कासवाला आपण भरपूर. आणि शहाणपणा असतं, ते शांत असतं, ते कुणाच्याही वाटेला काही जात नाही. हा हा.
मग तसं आपण कुणाच्याही न वाटेल बरं संकट समयी शांतपणाने विचार घेऊन आपण त्याच्यासारखं लाईफ हे केलं पाहिजे ताई. बरोबर, बरोबर. आणि दुसरी गोष्ट त्याचं जे आहे की हं, याच्यामध्ये हं. जे आहे की अ, शांतपणानं त्याला पेशन्स आहे. म्हणजे एकसारखी त्याची चाल असते. तुम्ही बघितलं असेल कासवाची चाल कशी असते? हो, हो. आणि शांतपणे शांतपण हां, ते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण स्टडी, विचार करून वगैरे पेशन्स ना सगळ्या गोष्टी हे हो. करा आणि या गोष्टी ज्या सगळ्या आहेत हं, हं. आणि त्याचा दुसरी गोष्ट त्याचा माइंड एवढा डेव्हलप झालेला आहे, हां, हां. की दुसऱ्या कुठल्या प्राण्याला तेवढा माइंड डेव्हलप झालेला नाही. हो, अच्छा. म्हणून श्री विष्णूनं आपलं वाहन जे घेतलेलं आहे ते हं. कासव घेतलेलं आहे ताई. हो, किती छान हो ताई. हां, हां. तर या गोष्टीमुळे यामुळे आणि यामुळेच माझी कल्पना आहे, की मला पहिल्यांदा समजलं नाही. मला प्रश्न पडला, की हं. चिले महाराजांनी ते मंदिर नेहमीसारखं का बांधलं नाही? हं, 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 हं. ते त्यांनी कासवाच्या आकाराचंच का बांधलं? हा ओह! माझ्या मनामध्ये प्रश्न आला ना ताई. आणि मग हां. याच्या मागं मी सगळं शोधत शोधत गेले. मला ते टेक्नॉलॉजिकली मिळालं ना ताई. बरोबर, म्हणजे बरोबर. आपली सोच कुठपर्यंत असते बघा. मला चिरे महाराजांच्याबद्दल एवढं रिस्पेक्ट वाटला, अरे वाह! की त्या काळामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजीचा एवढा विचार केला. अरे, खरंच ना. हां, ताई म्हणजे हा जो आहे स्पिरिच्युअलिटी हे सुद्धा सायन्स आहे ताई. हो, हो. उगीचच नाही कुणावर असं आहे ना, हे मोठं सायन्स आहे ताई. पूर्वीचं सायन्स फार मोठं होतं हो ताई. हां आणि त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे, की हं. याच्यावर सगळे आपले जे पूर्वीचे लोकं आहेत, त्यांनी हां. खूप म्हणजे हे केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जो मार्ग दिलेला आहे, त्या मार्गावर ताई त्यांनी त्या काळात टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या देवळं हे केलेल्या आहेत. बरोबर, बरोबर. आणि त्यामुळं ताई मला ते हे केलं म्हणजे मनाला शांतता वाटली आणि ताई सेवेकरांना सांगू इच्छिते, की हां. मी ज्यावेळी त्या याच्यामध्ये गेले, देवळामध्ये गेले, हं. पहिल्यांदा मी माझा ड्रायव्हरच होतो तो. तर त्यावेळी मी चिले महाराजांचं मी हे घेतलं दर्शन आणि खाली गेले. तर हां. असं मोठं खाली त्यांचं वेगवेगळे चिले महाराजांचा फोटो ठेवलेला आहे, दत्तात्रेयाचा फोटो ठेवलेला आहे वगैरे हां. असं मोठे त्यांचं सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे. हो. हां आणि तिथं ताई एका साइडला असं मोकळं आवार आहे. बरं. हां, हां. म्हणजे वेळोवेळी तिथं प्रसाद वगैरे सगळं होतं आणि ताई त्यांच्या फोटोला हं, हं. मी हार घातला आणि हं. त्यांना नमस्कार केला. तर तुम्हाला त्यांचा एक फोटो पाठवीन मी. तर चिले महाराज आणि वरती दत्तात्रयाचं हे आहे. तर ते लगेच एक फूल माझ्या हातामध्ये पडलं हो. अय्या! किती हो, हो. छान. म्हणजे मला कळलं हो ना. म्हणजे मी कधी चिले महाराजांचं काहीच नाही. मी जस्ट गेलेले होते ना पहिले हे करायला. हां, हां. म्हणजे मग ताई इतकं छान वाटलं मला ते. मी हं. जवळ-जवळ अर्धा ते पाऊण तास होते त्यांच्या ह्याच्यामध्ये. अरे वाह! आणि त्याच्यानंतर ताई दुसरी गोष्ट मी तिथं हे केल्यावर नंतर हं. दुसरी गोष्ट माझ्या आत्या किंवा माझ्या आई-वडील असेल सगळ्यांना मी त्या चिले महाराजांचं दर्शन करायला घेऊन गेले. त्यांनाही खूप ते सुंदर आवडलं. हां. आणि सेवेकरांना सांगू इच्छिते, की चिले महाराजांचं जो आहे तो हं. अ, अ, 5 5 5 आता ओम दत्त चिले हा हं. मंत्र आहे. ओम दत्त चिले. हां, हां, ओम हां. दत्त चिले म्हणजे मी हां. दत्ताचाच अवतार आहे. ओह! बरोबर. असं आहे त्याचा 5 ओम दत्त चिले हा आहे हं, हं. पंचाक्षरी मंत्र. मग अच्छा, अच्छा. ज्यांना म्हणजे सांगितलं होतं, तर हं. त्यांनी म्हणजे मला तिथं ताई गेल्यापासून मग मला ती आवडच लागली. मी हां, जवळ-जवळ त्या मंदिराला आता माझी ट्रान्सफर कोल्हापूरला झाली. तरी हां. नाही म्हटलं तर त्या मंदिराला ताई हं. मी 7 ते 8 वेळा हे दिलेलं आहे. जाऊन आल्यात. हां, जाऊन आले. मला इतकं तिथं गेल्यावर मला इतके पॉझिटिव्ह
विचार यायचे माझ्या मनामध्ये आणि मेडिटेशन मध्ये बसायचं. इतकं हा. छान आतमध्ये गेल्यावर ते सगळं पांढरा कलर आणि ते सगळं म्हणजे व्हेंटिलेशन खूप छान. हो. नॉर्मली ताई कसं असतं आपल्या मंदिरामध्ये काय असतं नॉर्मली कंजस्टेड असतं किंवा स्वच्छता नसते पण हे मंदिर इतकं सुंदर व्हेंटिलेशन ताई हा आणि ना. इतकी स्वच्छता तिथं ताई अगदी हम्म. मन खूपच प्रसन्न होऊन गेलं माझं तर. किती छान ना. हो मला म्हणजे असं तिथून मला हालायचीच इच्छा होत नव्हती. आणि हम्म. मग तिथं 1-2 तास व्यतीत केल्यावर मग मी हां, तर तिथं सेवेकरांना सांगू इच्छिते, की मंदिरामध्येच निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था वगैरे हा. आहे. तर तुम्ही जर हे केलं, तुम्ही जाऊन आला. आता त्यांचं मी काय एवढं मी म्हणजे त्यांचं काय वाचलेलं नाही ॲक्चुअली महाराजांचं अजूनही मी काय. हम्म. फक्त मला जेवढं माहीत होतं, मला जेवढं समजलं ताई, हम्म. हम्म. ते मी तुम्हाला सांगितलं. आणि सर्व सेवेकरांना सांगू इच्छिते, की हम्म. मी जे सांगते त्याच्यामागं मी अभ्यास करते. अगदी अभ्यासपूर्ण माहिती असते. हां, माहिती पहिली गोष्ट माझी जो मी अनुभव सांगते त्याच्यामागं मी स्वतःहून तो घेतलेला आहे. मला तो फोटो आणि पण दुसरी पाठवा. गोष्ट त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय आहे, हा. म्हणजे किती छान आणि तिथं काय घडलेलं आहे. हा. हा. मग ह्या सगळ्या गोष्टीचा संगम होऊन मी त्या सेवेकरांसमोर मी सादर करते. तर बरोबर. त्यामुळं मला कसं आहे, मला त्या गोष्टीचं म्हणजे आता काय स्वामी स्वामी आहेतच माझे गुरु. बरं. त्यामध्ये काही प्रश्न आहे. आता तर ताई मी एक तुमची आयुष्यातला माझा हा. हा. आहे तर मी आता 10 दिवसावर आहे ना त्यांची हे हो. हो. स्वामींची बरोबर. तर हा. त्या याच्यामध्ये तुमचा मला हा. 1 तासभर पाहिजे. कारण कसं आहे माझ्या आयुष्यातलं स्वामींनी मला हा. कसं वाचवलं. चालेल ना, ते चालेल चालेल. हां, मग ते आयुष्यातलं माझं मी आत्तापर्यंत कुठेही तो अनुभव शेअर केला नाही. 14 सेंटीमीटर गाठ होते मग उद्या कराल आणि का? त्याच्या वेळी मी तो अनुभव शेअर करणार आहे मी. आणि हम्म. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी माझी परीक्षा कशी घेतली. अच्छा. महाराजांनी अक्कलकोटला. ओ. हे सगळं ताई म्हणजे मला अक्षरशः मला रडायला येतं ते बापरे. बघून सांगितलं. नाही नाही, इतके म्हणजे नक्की मी करा ते. अजूनपर्यंत हा अनुभव ताई कुठे शेअर केला नाही माझ्या आयुष्यातला.